महाराष्ट्रात कर्जमाफी योजना 2 लाखापर्यंत कर्जमाफी. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील 50,000 रुपयाचे प्रोत्साहन मिळेल. या गोष्टीत किती सत्यता आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुरीच्या पुरी माहिती जाणून घेऊया. आपण मियाँ ये देश में क्या होगा मियाँ? इस देश का कुछ समझ में नहीं आ रहा. अरे शेतकरी को ऐसे समझ रहे जैसे कि इनके हाथ के कठपुतली हो मियाँ. जब भी शेतकरी कर्ज माफी की बात आती ना मियाँ, सबके मुंह में पता नहीं कहाँ घुस जाता, किसी के मुंह से आवाज़ ही नहीं निकलती. पहले तो इनके अब्बा ने हमको 15 दिन बोल बोल के पूरा 2 महीने कोरोना के अंदर लॉकडाउन रखा मियाँ. पूरे कितने 2 साल अब उनको कोरोना के अंदर रखा. अब ये बोल रहे हैं कि अगली मीटिंग में कर्ज माफी का फैसला देंगे मियाँ. ऐसे करते करते साला मेरे बच्चों को मिल जाएगी क्या कर्ज माफी? ये बात मेरे को खाई जा रही है. मेरे को तो इस बात का डर लग रहा है यार, कहीं मेरा बच्चा मेरे साथ कर्ज माफी का आंदोलन में शामिल ना हो जाए और कहने लगे कर्ज माफी करो. तर जाऊ द्या मित्रांनो, हा तर झाला आता मजाकीचा विषय आपला, जे की समजा आता बोलायजोगता होतं. परंतु आता जे शेतकऱ्यांची जी कर्जमाफी होणार आहे त्याबद्दल शासनाचे काय निर्णय आहेत? शासन नेमकं आपली कर्जमाफी करणार की नाही आहे? जर का करणार तर सर्व शेतकऱ्यांची करणार का करणारच नाही? याबद्दल शेतकऱ्यांच्या मनात खूप सारे प्रश्न निर्माण होत आहेत, खूप गोंधळ आहे शेतकऱ्यांच्या मनात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओमध्ये करणार आहे. तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, काय होत आहे की आता शेतकऱ्यांचे 2 लाखाचं कर्ज आणि 50,000 रुपयाची जी त्यांना मदत करण्यात येणार होती असं मुख्यमंत्री साहेबांना आपला बजेट जो सादर केला त्यामध्ये प्रदर्शित करण्यात आलं होतं. परंतु काय होत आहे मित्रांनो, बघा आता त्यानं काय केलं मित्रांनो की शेतकऱ्यांचं जे कर्ज माफ करावं लागतं ना त्यासाठी एक समिती गठन केली आणि त्या समितीच्या अहवालानुसारच शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार. तर आता त्या समितीची गठत झाली ना, त्या समितीमध्ये काय होत आहे की ते पुढची तारीख देत आहेत की या महिन्याला आम्ही पुढच्या महिन्याला अनाऊन्स करू, त्याच्या पुढच्या महिन्याला अनाऊन्स करू. असं करता करता महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला एक आस लावून बसलेला आहे की आमचं कर्ज नेमकं माफ होणार का नाही होणार. एक तर आम्हाला सांगून द्या नेमकं की आम्ही तुमचं कर्ज माफ करू तर कधी करू हे सुद्धा आम्हाला सांगून द्या. तर शेतकऱ्यांना याचीच वाट आहे. आणि ते समिती जी आहे ना मित्रांनो, ती नेहमी सांगत राहते की आता पुढच्या महिन्याला करू. या महिन्यात तर त्याबद्दल काही शंका नाही, काहीच बोलले नाहीत. आता पुढच्या महिन्यामध्ये ते सांगणार आहेत की आम्ही काय निर्णय घेणार आहोत. तर आता आपल्याला त्याची जेव्हा पुढची बैठक होणार त्या बैठकीत समजणार की आपल्याला नेमकं शेतकऱ्याचं कर्ज माफ होणार, किती होणार, काय होणार, हे सगळं आपल्याला पुढच्या बैठकमध्ये माहीत होणार. म्हणूनच मी म्हटलं होतं की साला का दोन महिने करू का एक महिना करू का आपल्याला 2 वर्ष लावतात काय माहीत. तर अशीच आशा बाळगतो की पुढच्या जो बैठक होणार त्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय लागणार. दुसरं आपण काही करू शकत नाही. आता जी पुढची बैठक येणार त्याच बैठकीवर सर्व शेतकऱ्यांचे जे लक्ष आहे हे लागलेले असणार की शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे की नाही. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.